महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब जीओसी कंपनीच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छा मरणाची परवानगी मागितली। मेटीखेडा ते डोंगरखर्डा रस्त्याचे काम करणाऱ्या जीओसी कंपनीच्या निष्काळजी कामामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून या प्रकरणी न्याय न मिळाल्यास आपल्याला व कुटुंबाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी मागणी एका शेतकऱ्याने जिल्हाधिकारी यवतमाळ विकास मीना यांच्याकडे सविनय निवेदनाद्वारे सादर केली। शेतकरी यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की त्यांच्या मालकीचे गट क्रमांक 179 मधील शेत हे मेटीखेडा डोंगरखर्डा रस्त्यालगत असून सदर रस्त्याचे काम जीओसी कंपनीमार्फत सुरू आहे। कंपनीने त्यांच्या शेतातून पुलाचे बांधकाम वडण रस्त्याची तोंडी परवानगी घेऊन काम सुरू केले। मोबदला देण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात त्यांना कोणतीही भरपाई मिळाली नाही। रस्त्यालगतच्या नाल्यावर पुरेशी व्यवस्था न केल्यामुळे 26 मे 2025 व 26 जून 2025 रोजी झालेल्या पावसात पाण्याचा निचरा न झाल्याने शेतात पुराचे पाणी शिरून शेणखत माती वाहून गेली, तर दुबार पेरणी केलेले कापूस बीजही खराब झाले। या नुकसानीची माहिती अंतर्गाव साजाट तलाठी व मंडळ अधिकारी यांनी पाहणी करून मान्य केली असली तरी अद्यापही कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही। या सगळ्या प्रकारामुळे मानसिक तणावाखाली गेलेल्या शेतकऱ्याने स्पष्ट शब्दात नमूद केले की जर 15 दिवसात या प्रकरणाची न्याय मिळाला नाही तर मला आणि माझ्या कुटुंबाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी आणि याला संपूर्णपणे जबाबदार जिल्हा प्रशासन असेल असा इशारा देखील त्यांनी दिलाय। सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधित शेतकऱ्याला योग्य ती भरपाई देण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण, कळंब, यवतमाळ। इंद्र नांदेरावजी गेडा, राहणार डोंगरखर्डा, तालुका कळंब, जिल्हा यवतमाळ। माझे शेत माझा अंतर्गावमध्ये येते व येत्या 25/5ला जो मुसळधार पाऊस झाला त्या पावसामध्ये माझ्या शेतामधून जो रहदारीमध्ये रस्ता घेण्यात आलेला होता त्या रस्त्यावर ढोले न टाकता जे माझ्या शेतीचे नुकसान झाले त्या शेतीचे नुकसान मला अजूनपर्यंत मिळाले नाही। तो 25 व 26 तारखेला जो पाऊस आला त्याच्यामध्ये माझे टोपलेले बियाणे खत व माझी पूर्ण माती वाहून गेली। हे मी कळवले असता त्याच्यावर कुणीही दखल घेतलेली नाही व कंपनीकडून मला कोणताही मोबदला मिळाला नाही व माझ्यावर दुबार पेरणीचे संकट आले व सततच्या पावसामुळे आज दिनांक 9 तारखेला सुद्धा माझ्या शेतामध्ये पाणी साचले व माझ्या दुबार पेरणीचे बी बरेच काही नुकसान झाले। आणि आता सध्या रोड झाल्यामुळे पुलाचे काम ते चालू आहे व इथं पूर्ण ट्रॅफिक जाम झालेला आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।